आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्थायी समिती सभापती म्हणून माझी निवड होत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज, त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी खऱ्या अर्थाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांना त्रिवार अभिवादन करतो। खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब, त्याचबरोबर आपल्या या महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके अभ्यासू नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि या नवी मुंबईला घडवणारे, नवी मुंबईला दिशा देणारे, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे, ही नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली त्यापासून एक हाती ज्यांच्या हाती सत्ता आहे, लोकांनी ज्यांना विश्वासाने ही सत्ता दिली, असे या नवी मुंबईचे लोकनेते आमचे वडीलधारी मार्गदर्शक गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय संजीवजी नाईक साहेब, ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार आदरणीय युवा नेते संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि या ठिकाणी या नवी मुंबईचे माजी महापौर आणि आता आमचे सभागृह नेते आणि या नवी मुंबईचे युवा नेते आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या सहकार्याने, त्याचबरोबर या ठिकाणी या नवी मुंबईचे सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपमहापौर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय सर्व सभागृहातील सदस्या, मी सर्वप्रथम आज माझी स्थायी समिती सभापती निवड झाली आणि आपल्या सर्वांनी या ठिकाणी विश्वासानं ही स्थायी समिती एक महत्त्वाची समिती मानली जाते आणि या समितीमध्ये निवड झाल्यानंतर मी सर्वप्रथम सगळ्यांचं आभार मानतो। आई वडिलांनी मला अतिशय विश्वासानं सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी मोठा आशीर्वाद दिलेला। मी आई वडिलांचं पण या ठिकाणी मनापासून आशीर्वाद घेऊन मनापासून आई वडील यांचं आशीर्वाद घेतल्यानंतर समाधान मानतो की खऱ्या अर्थाने एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधला एक आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि या प्रामाणिक कार्यकर्त्याला या अतिशय या नवी मुंबई शहराचा जो येणारा तो निधी आहे, ज्या शहरासाठी चांगल्या पद्धतीनं ज्या ठिकाणी योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी गरज आहे, अशा सर्व जबाबदारी ही फार मोठी आहे। स्थायी समिती म्हटलं की या नवी मुंबई शहराचा एक वेगळा घटक आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना मी सर्व माझ्या सभागृहातील सदस्यांचं, स्थायी समिती सदस्यांचं मनापासून या ठिकाणी सहकार्य घेईल। आपण पत्रकार बंधू सुद्धा नेहमी मला सातत्यानं सहकार्य करालच। माझे या ठिकाणी नवी मुंबईतील सर्व नागरिक असतील आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहरातला जो नागरिकांच्या घरातून आलेला पैसा हा योग्य ठिकाणी नागरिकांसाठी ज्या कामाची आवश्यकता आहे त्या काम करण्यासाठी नक्कीच या आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी खर्च केला जाईल आणि त्या ठिकाणी त्यांची कामं केली जाईल। चुकीच्या गोष्टी आल्यानंतर त्या गोष्टी खऱ्या अर्थाने ते योग्य आहे काम करण्यासाठी की नाही याची सुद्धा तपासणी केली जाईल। त्यामुळं ज्या या खुर्चीला प्रामाणिकपणे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी ज्या विश्वासानं बसवलं त्या विश्वासाला कधीही मी तडा जाऊन देणार नाही। आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सातत्याने ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये ज्या पद्धतीनं मला या माझ्या सर्व मायबाप जनतेने, नागरिकांनी, रहिवासी बंधू भगिनींनी मला ज्या विश्वासानं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गेली 3 टर्म मला आणि माझ्या पत्नीला 1 टर्म असं 4 वेळा निवडून दिलं, ज्या विश्वासानं निवडून दिलं त्या विश्वासाला मी कधी तोड जाऊन देणार नाही।
नवी मुंबई शहरामधल्या सर्व नागरिकांची कामं करण्याकरता मी कटिबद्ध राहील, प्रामाणिकपणे काम करेल, प्रभावीपणे काम करेल, यामध्ये कुठलीही शंका नाही. आपण आजच्या दिवसामध्ये सर्वांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि आजच्या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने मला आणि माझ्या परिवाराला आणि माझ्या आई वडिलांनी दिलेल्या आशीर्वादाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. आणि दादा हे नाईक साहेब हे आमचे सर्वांचे या नवी मुंबई शहराची दिशा देणारे, नवी मुंबई घडवणारे आणि सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. त्यामुळे दादांचं आणि सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी आजच सभापती झालोय. मी आदरणीय आयुक्त साहेबांसोबत ज्या वेळेला या नवी मुंबई शहराचा आतापर्यंत या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं खर्च मध्यंतरी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपले या ठिकाणी प्रशासन होतं, या ठिकाणी आपली ही बॉडी नव्हती, त्यामुळं त्या गोष्टीचा नक्कीच येणाऱ्या निधीतून लेखाजोखा घेतला जाईल आणि सर्वसामान्य जनतेसाठी खर्च करण्यासाठी आपण पुढील कारवाई करू आणि प्रामाणिकपणे करू. या ठिकाणी ज्या पद्धतीनं या सर्व नवी मुंबईतील नागरिकांचा विश्वासानं आणि आदरणीय दादानी या ठिकाणी मला या स्थायी समिती सभापतीसाठी निवड केली, खऱ्या अर्थाने नक्कीच त्या खुर्चीला न्याय देण्याचं काम पारदर्शकपणे आणि प्रभावीपणे काम करण्याची या ठिकाणी माझा मानस राहील. यामध्ये आपल्याला माहीतच आहे की मध्यंतरी 5 वर्षाचा कालावधी हा प्रशासनाच्या माध्यमातून हाताळला गेलेला आहे. खऱ्या अर्थाने चांगल्या ठिकाणी जर खर्च झाला असेल तर त्याचं स्वागतच आहे, परंतु आता त्याचा लेखाजोखा या पुढील 8 दिवसामध्ये पूर्ण घेतला जाईल आणि योग्य ठिकाणी या नवी मुंबई शहराचा जो करदात्यातून पैसा येणारा योग्य ठिकाणी खर्च केला जाईल. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण ज्या पद्धतीनं कामाची गरज आहे त्याचा परफॉर्मन्स पाहिला जाईल की बाबा इथं खर्च हा करणं नवी मुंबई नागरिकांचा करणं जरुरी आहे, त्या ठिकाणी आम्ही नक्की करू. ज्या ठिकाणी वेस्टेज पैसा खर्च आहे तर त्या ठिकाणी थोडंसं ते आम्ही बाजूला ठेवू.